मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून राज ठाकरे यांच्यावर विरोधक टीका करत असताना राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी फेकून निषेध व्यक्त करण्यात आला। यामध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला। यानंतर ठाण्यातील सभेला जात असताना उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर नारळ, बांगड्या आणि शेण फेकून मनसे सैनिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली। यावरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून राज ठाकरे गोंधळलेले नेते आहेत अशी टीका काँग्रेस नेत्याने केली। नमस्कार मंडळी, मीडियाशी बोलताना काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी झालेल्या घटनेबाबत भाष्य केलं। राज ठाकरे गोंधळलेले नेते आहेत, मुख्यमंत्र्यांना फायदा व्हावा यासाठी उद्धव, शिवसेना, मनसे पक्षात भाजपाने भांडणं लावलेत। ठाण्यात झालेली ही घटना दुर्दैवी आहे। दोन पक्षात भांडणं लावून मतांची पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला। महाराष्ट्रात वातावरण बिघडू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे हे राज्य आहे असं सांगत परमवीर सिंग यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत। त्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी भाजपाचा सहारा घेतलाय। ते भाजपाच्या इशाऱ्यावर बोलतात, हे काही लपून राहिलेले नाही असं विजय वडेट्टीवार म्हटलेत। दरम्यान एकनाथ शिंदे यांना बंड करायची आवश्यकता काय होती? ईडी, सीबीआयचा दबाव त्यांच्यावर होता हे नक्की असं म्हणत कुठे काही झालं तरी शरद पवारांचं नाव घेतलं जातं। मनोज जरांगे यांची अलीकडील विधाने पाहिली तर त्यांनी शरद पवारांवरही भाष्य केलंय। उद्धव ठाकरे कोणत्याही वादात दिसत नाहीत असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय। कोण किती गोंधळलेला आहे हे निवडणुकीत कळेलच, पण तुम्ही अशा राजकीय चर्चेसाठी पॉलिटिकल वजीर पाहायला विसरू नका। आणि हो, सबस्क्राइब नक्की करा, म्हणजे तुम्हाला वेळेवर अपडेट मिळत राहतील।